बातमी पुण्यातून आहे। पुणे महानगरपालिकेचा अजब प्रकार समोर आलाय। खड्ड्यामध्ये पाणी असताना देखील सिमेंट काँक्रिटीकरण केलं जात आहे। पुणे महानगरपालिकेचा हा अजब प्रकार समोर आलेला आहे। खड्ड्यामध्ये पाणी आहे तरी देखील तिथे सिमेंट काँक्रिटीकरण केलं जात आहे। या पाण्याचा निचरा न करताच सिमेंट काँक्रिटीकरण केलं जात आहे। पुणे महानगरपालिकेचा हा अजब प्रकार समोर आलेला आहे। खड्ड्यामध्ये पाणी असून देखील तिथे सिमेंट काँक्रिटीकरण होत आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे हे आपल्याशी जोडले गेलेले आहे। अजिंक्य, पुण्यामध्ये मुसळधार पाऊस बरसत होता गेले काही दिवस, आताही संततधार सुरू आहे आणि त्यामुळे रस्त्यावरती खड्डे पडले आहेत। मात्र पुणे महानगरपालिकेचा हा अजब प्रकार समोर आलेला आहे की खड्ड्यांमध्ये पाणी आहे आणि तरी देखील सिमेंट काँक्रिटीकरण केलं जात आहे। अधिकची माहिती। नक्कीच, खरं तर गेल्या काही दिवसापासून पुणे शहरात जोरदार पाऊस पडत आहे आणि त्यामुळे रस्त्यांवर काही ठिकाणी खड्डे पडलेले पाहायला मिळत आहेत। आणि हे खड्डे भरण्यासाठी पुणे महानगरपालिका ज्या ठेकेदारांना कामं देते ते ठेकेदार जे आहेत ते आदर्श नियमावलीचं पालन करून हे खड्डे भरत असल्याचं पुणे महानगरपालिकेकडून सांगण्यात येत होतं। परंतु हा जो दावा आहे पुणे महानगरपालिकेचा तो फोल ठरलेला पाहायला मिळतोय। ही जी घटना आहे, जी दृश्यांमध्ये आपण पाहतोय, ते वारजे भागातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील घटना आहे। आणि रस्त्याच्या कडेला जो आहे तो खड्डा पडलेला आपण पाहतोय आणि हा खड्डा अक्षरशः तुडुंब पाण्याने भरलेला आहे आणि त्या तुडुंब पाण्याने भरलेल्या खड्ड्यातच ठेकेदाराकडून कॉन्क्रीट ओतलं जातंय हे देखील दिसून येते। त्यामुळे आदर्श नियमावलीचं पालन देखील या ठिकाणी केलं जात नाही आणि तात्पुरत्या स्वरूपात हे खड्डे भरले जात आहेत। हे खड्डे लगेचच पुन्हा एकदा खड्डे पडण्याची शक्यता आहे। हा सगळा प्रकार उघडकीस झाल्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागाकडून जे आहे ते या ठेकेदारावर कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे। तर अशा प्रकारे आणखी काही ठिकाणी जर खड्डे भरले असतील ज्यामध्ये पाणी आहे आणि वरून कॉन्क्रीट ओतले असेल तर ते खड्डे पुन्हा एकदा भरण्यात येतील असं पुणे महानगरपालिकेकडून सांगण्यात आलेलं आहे। परंतु पाहावं लागेल की या ठेकेदारावर आता पुणे महानगरपालिकेकडून काय कारवाई केली जाते। जी, अगदीच धन्यवाद अजिंक्य, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर पुणे महानगरपालिकेचा हा अजब प्रकार समोर आलेला आहे। रस्त्यामध्ये खड्डे आहेत, खड्डे पाण्याने भरलेले आहेत आणि असं असताना देखील सिमेंट काँक्रिटीकरण केलं जाते। त्यामुळे या कामाची आयुष्य हे अगदीच कमी असणार आहे।